आवळ्यांच्या ज्ञानेश्वरात असल्या ही रसिकत्व ज्ञानेश्वरामध्ये होत होतं नवरसाने बसलेला तर देश वंश राग सगळ्या गोष्टीचा भगवान ज्ञानामध्ये या दुसरा टप्पा खूप सुंदर आहे आणि त्या टप्प्याचं विश्लेषण असं ठरवलेलं की तो 18वा त्यांना मागतो शांतामध्ये कृती होत तसेच ज्ञानवारांनी 18वा सर्व ते 23 वर्ष एका अध्यायात करता येईल त्याच्यामध्ये कर्म उपासना ज्ञान सर्व पण थोडं ते जलद गतीनं पाहतो आणि एखाद्या गोष्टीला अध्याय 15वा अध्याय हा शक्यतो आपल्या शिकण्यामधून गेलेला आहे आत्मा म्हणजे काय त्या गोष्टी झालेल्या आहेत ज्ञानावरांची विशेषता काय आहे त्या पद्धतीनं ज्ञानोबराय बोलतात त्याची थोडी थोडी विशेषता आपण पाहू 18व्या अध्यायाचं तिथं व्हावं अशीच माझी अपेक्षा त्या 3 दिवसांमध्ये ज्ञानोबरांचं प्रमाण आहे जे मी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं होतं की ते 5 श्लोक ज्ञानोबरांचं कार्य त्या 5 श्लोकासाठी आपल्याला एक दिवस पूर्ण मिळावा बाकीचं अगदी पुढे मिळावं म्हणून थोडं जलद आपण 13व्या अध्यायाचा अंतिम टप्पा आणि 14व्या अध्यायाची सुरुवात दोन्ही एकत्रित आहे दोन्ही एकत्र सृष्टी उत्पन्न करत असताना अशा पद्धतीने सृष्टी उत्पन्न झाली ते आम्ही असतात प्रवक्ता 13वा अध्याय सुरू होत असताना 3% ज्ञानोबांनी सांगितलेले आपल्याला मित्र आहे मित्रज्ञ आहे आणि ज्ञान आहे ज्ञानाचं विश्लेषण आपण पाहिलं तेच आणि क्षेत्रज्ञाचं विश्लेषण आहे ते आपण क्षेत्र आहे 25 तत्वांचं आहे क्षेत्रज्ञाच्या बाबतीमध्ये केवळ सत्ता जे पण जे केवळ सत्ता म्हणून जे आहे त्याला पुरुष नाव आणि जगात जेवढी क्रिया घडते ते नाव आहे प्रश्न 2 गोष्टी काही म्हणजे आपण लक्षात ठेवावं पुरुष कुठलंही कार्य करत नाही कुठला एकूण निराकार तर तो आधार केवळ ती सत्ता दया नाम पुरुष आणि प्रकृती कोणाला म्हणतात क्रिया क्रिया शब्दाचा अर्थ माझा हात उचलतो म्हणून साधू या शरीरापासून भोग टाकतो त्याचं कारण त्याला पुरुषत्व असं आत्म्याचं झालेलं असतं प्रकृतीने तो आत्म्याचं आहे शरीर आहे हे शरीर प्रकृती आहे प्रकृतीने सांगते हे मी का ज्ञानेश्वरी सांगते माझी प्रकृती तुम्ही का ज्ञानेश्वरी आहेत का तुमची प्रकृती आहे लोक ज्ञानेश्वरीला नाव का ठरतात 14वा 13वा आणि 14वा दोन्ही मिळते त्याच्यामध्ये प्रकृती कशी उत्पन्न होते काय उत्पन्न होते कशा पद्धतीने प्रकृतीमध्ये अंतर्गत असणारा आधारभूत तो खूप सुंदर उत्तर दिले आहे माणसं बहिरंग कष्ट होता आला आणि तो परमात्मा जो आहे तो आत्मा आहे सूक्ष्म अतिशय सूक्ष्म असल्यामुळे अधिक नाही त्याचं ज्ञान माणसाला होतं हेच सगळे फळांच्या खाली माणसाच्या डोळ्याला बाहेर जायची सवय लागली पण डोळ्याला देतो त्याला ते पाहत वाणीनं बाहेरचं बोललं जातं
पण वाणीमध्ये ते सामर्थ्य आत्मा उल्लेख केला होता योग अंतहा प्रवेश आपण सगळी सोडून जो वाटेला जागा करणार आहे त्या परमेश्वराकडे आपण पोहोचत आहे आणि काहीतरी भाग्यवान सेवेच्याद्वारे पाहतात सेवेच्याद्वारे पाहतात पण प्रकृती जगातल्या जेवढ्या या घटकात हा कोणीच करत नाही हे विशेष रूपाने सांगितलं आणि प्रकृती शब्दाचा अर्थ बाई नाही हे पहिलं लक्षात ठेव. प्रकृती आणि पुरुष हे सत्ता म्हणजे पुरुष आहे प्रकृती म्हणजे स्त्री आहे. एखाद्या व्यक्ती असं का वागतो याला जर अशा पद्धतीने तपासायचं असेल तर चौकावा आहे आणि प्रकृती शब्दाचं साम्यावर पाहायला गेलं आपण सत्व गुण रजोगुण आणि तमोगुण माणसाचं होतात पद्धत आहे. सत्वगुणी माणसं आहेत मोठं बोलू शकत मोठंच बोलू शकत तमोगुणी माणूस हा परमार्थ होऊ शकतो. त्याच्यामुळे वारकरी लोकांना विनंती इंजिनियर घेऊ नका प्रकृती रजोगुणी माणूस शांती बसू शकत किती पैसा प्राप्त आणि जीवन पाहत काय मानवी कर्माचा प्रधानमंत्री असेल त्यावर काम करणार असेल तिने असं करणे एका जीवनात आपल्याला आहे सकाळी 2 लाख संध्याकाळी 2 लाख एक शेअर असणार एका माणसाला एका दिवसात 2 लाख 4-5 हजार वगैरे सगळे ठीक करा. 100 रुपयाचं ताट असेल 500 रुपयाचं ताट दिवसभराच्या काठी 1000 रुपये मध्ये त्याचं ताट आणि 1000 एका दिवसाचा खर्च आपण 1000 रुपये 1000 काय करणार कितीही माणसाने संत काय फार व्यवहारिक दूरदृष्टी कुठल्या वस्तूचा जीवनात वापर होतो ही माणसाला कळालं आणि त्याच्याही पेक्षा मोठं तुम्हाला सांगतो माणसं फार भाग्यवान म्हणत जेव्हा बसले ना व्यवस्थित कोण भाकरीचा चुराडा करतो कांद्याला टाकू लागत नाही मुक्की मारली की कांदा सोडला हाताना संधी लागत नाही. मला जर खूप गरीबाचं कौतुक वाटत त्याला माहित नाही गरीब केला काय दिवसावर काम करून आला पत्नीकडे वाढत हाताने वाढत आणि करोडपती लोक जे असतात ना त्यांना चमचे वाढ पत्नी वाढ तर ती पण म्हणते ना तिथे मजूर म्हणून थोडी चालली ती पण एका मोठ्या घरात श्रीमंत घरात तिला काहीच काही नाही दोघे एकत्रित आईचं भलं आता दोघं एकमेकावर प्रेम करत नाही काय भाग्यवान आणि ज्यांनी अन्य लागणं कष्ट करून फसवतो काही लोक होत नाही श्रीमंत माणसात करोड रुपये असतात मोठ्या धोके गरीब असतो धोक्यानं हाल होतात मिळवते फसवतो ही शिक्षा आहे काहीच नाही हा श्रीमंत माणसाला जाऊन बघत नुसतं प्रदर्शन मांडलं असतं याचाही घास त्याचाही घास त्याचाही घास त्याचा आहे त्यांना म्हणतात गुलाबच्या आंबे खा गोड नाही करत तर लोक आंबट नाही करत घरानंतर काहीच चालत नाही फक्त घरात चाललं
काय कमवले त्या नव्हता बघायचं 10-5 किलो सोनं अंगावर बघायचं. एक श्रीमंत माणूस आहे हाताला 2-4 खडे मांडले बिलाव 50 किलो असं काही असतं म्हणजे असे ते आमच्या स्वतः माणूस असतात खड्यामुळे काय करतो ते खडे तरी आमचा स्वतः माणूस येत नाही मी विचारलं महाराज खडे कशा करतात हा शेतीसाठी आहे हा मंगळासाठी गुरुचं बळ मिळण्यासाठी गुरुचं बळ काय म्हणे परमार खातो गुरुचं बळ आहे म्हणजे एवढं दगड घालून मला काय काय खातं बळ वगैरे भावना मानसिक प्रकृती आणि हे लक्षात ठेवा कधी पण आळंदीला श्रीमंत लोक कसे माझा अभ्यास हिंदीमध्ये श्रीमंत लोक कमी आला काही म्हणत नाही कमी असतात का कमी असतात आपल्याकडे आश्वासनच नाही बरं आश्वासन देतात पण दानोबरं आश्वासन देतात नाही नक्षत्र नाही पूजा नाही पाठ नाही काही पण जे साधू जिवंत असून आश्वासन देतात ज्यांना नीट संस्कृत कळत नाही किंवा नीट हिंदी बोलता येत नाही 2-2 लाख लोक प्रवचनाला असतात हे तुम्ही घेऊन स्वामीमुळं कल्याण झालं जन्माला नाही आईच्या उदरातून जन्माला येणारा आणि अन्न खाणारा 15 मनुष्यवर्ग हा सारखाच असतो कधी विसरायची नाही कोणी सर्व बदलू शकत नाही सर्व बदलू शकत नाही कोणी आश्वासन विचारत नाही त्याची काय ताकद आहे त्याला कोणी माणूस दिला आज बहुत पास हो गया समान वगैरे आलं कोण बाकी माणसाला श्रीमंत माणसाला जवळ आणि देशाला फसवणार आहे भेसळ करून श्रीमंत होणार जगाला फसवणार नामदेव महाराजांचा अभंग जमत नाही हरिदासाच्या चरणी लोळे जळवून नामदेव महाराज शिकतात जवळ नाही अशा पद्धतीने कर्माचं फळ दिसते कोणी संप्रदायामध्ये तिन्ही वर्ग करते आश्वासन आणि जर म्हटलं त्याला की महाराज काय आहे त्यामध्ये महाराज लगेच दुसरीकडे जातात दुसरा म्हणतो अमुक खड्या घाला शनीचा त्रास कमी होणार कुठेच पुढे हा सामान्य माणूस 700 कोटी माणसातून हा हिरा निवडला शनी वक्री हे शनीची साडी पाहिजे गुरुचं बळ पाहिजे तर काय पण 14 वाक्य आहे आपण कोण कोण स्वभाव हे ओळखूनच हितोचा करायचंय स्वभाव काय रजोगुणीचा स्वभाव काय सर्वगुणी माणूस कुठेही बसू द्या कुठेही बसू काय न करता आवडते आमचे अंग मोडे निश्चित परवडी दामले म्हणतात चांगले चित्र तर काम सांगितलं ना असं वाटतं यांचं काय मृत्यू समोर मी भरायचा तो स्वभाव आहे दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू नका तो समोरपणे तेवढं ओळखात बांधण्याचा सर्व समोगुणी मान इंद्रियामध्ये जलतात आता समजा मला विचारतो उठायचं का मग उठलं तर मग का उठायचं पुन्हा बसावं लागणार आहे का मग ठीक आहे आता उठावंच लागतं मग खाली हातून हात खेचणार मग थोडस विचार सर्व गुण पडे मग सर्व विचार करत नाही इंद्रिय चालत नाही इंद्रियामध्ये जगत मनामध्ये इंद्रियामध्ये जगत काय कळतच नाही विचार नावाचा पवारच आणि मग एखाद्याची शिष्य झाली की लोक खुश होतात चांगलं कसं ऐकतो ऐकतच नाही कुठं नुसतं
तिला नाव आहे प्रगती. आपण ओळखा साधून आपण सिद्ध करत असताना काय न सगळं पाहतो हा तत्वज्ञ आहे. कोणती करते हा बोलतो काय वाणी पण गुण म्हणजे तत्वज्ञ आहात प्रज्ञगुणी आहात तत्वज्ञ आणि तिघाची तीन पद्धती सुंदर पद्धतीने जाऊन यामध्ये तत्वगुणी फार चांगली असतात. ज्ञानोबराय म्हणतात असं नाही तो गुणच सौंदर्यामध्ये बघा सत्व सत्व निर्मलत्व प्रकाश मनामध्ये वारकरी जर साधा चालला असेल ना तो कुठेही गोष्ट काही करतो. पण एखादा विद्वान असेल ना त्याला सेपरेट पाहिजे स्वतंत्र पाहिजे काय अमुक जे एक विशिष्ट आहे जे महाराज जे अमुक अधिकाराचे आहेत तो स्वतःला मनुष्यच म्हणत नाही असं तो म्हणतो. ज्ञानोबांनी तत्वगुणाला पारधी म्हणले नाही बरं का पारधी प्रत्येकाला फसवण्याचे जे प्रकार असतात तसं तत्वगुणी माणसं पण फसतात. विशेष करून असलेलं पाहिजे तेव्हा मिळवण्याकरता आपण आले जाऊ ज्ञानेश्वरी कमवण्यासाठी आपण असतो ते न मिळता समाज मागण्याचे पैसा मिळतो आणि पैशामुळे चर्चेला बसला आपण पैसा नव्हता आनंद नोकरी मागत होतो आता गाडी आहे. हे ज्ञानोबरांनी ह्या लोकांनी घडी तत्र तत्व निर्मल सुख संगेन बदनाती ज्ञान संगेन शब्द लक्षात सुख संगेन बदनाती थोडस सुख प्राप्त होणं हे सुद्धा बंधनच आहे आणि थोडस ज्ञान येणं हे सुद्धा बंधन. सुख संगेन असं ऐका सुख संगेन बदनाती ज्ञान संगीन बघतात ज्ञान सुद्धा माणसाला बांधतोय सुख सुद्धा माणसाला बांधतोय. हे तत्वगुणीचा सगळ्यात महत्व. आपल्याला आत्मा प्राप्त झालेला नाही आपली साधना बंद करू नये आपला अभ्यास बंद करू नये हे डोक्यातून निघून जाते. चार माणसाच्या शिक्षपणामुळे थोडा पैशाने आश्रम तयार केला की माणसाच्या डोक्यातून परमार्थच निघून भगवंताला धन्यवाद देत असतो. मूर्खपणा आहे आणि 14व्या वादात इतकं सुंदर दिलेलं आहे त्याची सत्य मुक्ताची सुख ज्ञानाची पाठ सुख आणि ज्ञान याचे पाठ तयार केले असतात. पाठ जसं कर्णाला पकडायला सावजाला पकडायला पाठ असतात तसं सत्य होणार सुखाचा आणि ज्ञानाचा पाठ तयार आणि मग त्यांनी ओढला कशा पद्धतीने त्या अंतकरणात भावनाची सगळ्या श्लोकात ज्ञानोबराय बोलणार. ते सुखी आहे ते विद्वान आहे पण ज्ञानाने प्रसन्न होतो असं स्वरूप आहे ते जीवनाचे सूक्ष्म आहे. विशेष ज्ञाने होय जगणारे सगळं मी काय का विशेष ज्ञाने होय थोडस ज्ञान आलं आपल्याला विषयाचं ज्ञान आलं होय जगणारे हे आत्मज्ञानाला ज्ञानी सुद्धा प्रतिबद्ध आहे. खूप सुंदर ज्ञानोबरांनी बोलायची भेटत सत्व माझ्या आयुष्यात करू नका बरं का. काही काही माणसं मी भरतीचं खूप वैराग खूप वैराग म्हणजे त्यांचं दर्शन होत वैराग पण ते वैराग्याच्या बंधनात पडलेले हे त्यांना माहिती अर्थ नाही काय वैराग पाहिजे पण वैराग्याचं बंधन नको. वैराग्य विवेक प्राप्त करण्याकरता पाहिजे वैराग्यावर माणूस विकृतच आहे. एका स्त्रीचा त्याग केला एका धनाचा त्याग केला मिळवलं काही सांगा ना आमच्या गौरव तुम्हाला काय बोललं ठीक आहे तुमच्या वैराग्य आहे वैराग्याचं साधन आहे मिळवलं काही तुम्हाला कळत वैराग्यच मिळवलं असेल त्याच्यात मिळत वैराग्याचं साधन सगळ्यात घातक असेल तत्व गुन्हे कशाचा अहंकार असेल काय करते आपण पैसे घेत नको घेऊ बाबा पण ठीक आहे त्याचं नाव काढ एखाद्याला चहा दिलं अर्थ नाही करतो
चहा घेऊन घेणे हे अत्युत्तम वैराग्याचे आरोग्याचे. पण जे व्यक्त कळत नाही का तुला खूप दाखवून केलं. चहा घेऊन तर दारू विचारते कोण. पण अहंकार हा दारू पिण्यापेक्षा तिथं हातात महाराज आपला दारू पण वाणिज्य पश्चाताप असं मला आठवत हा काय स्टार्ट करतो काय करतो काय ठेवते विद्यार्थी अवस्थेमध्ये एखाद खूप सुंदर आहे ते खानदानी महिन्याचा वारसा आणि पायपाय चालणारा वारसा मला खूप आवडायचं आवडणं बसणं मी एक दिवशी मोठ्याने आमच्याकडे फार ठेवलेला काय झालं अरे बिलकुल चांगलं तू वारसा मध्ये ते भजन प्रमाण काय बरोबर काय बद्दल दोन शब्द सांगितले जातात दोन शब्द बोलले जातात आणि ज्ञानोबरायांबद्दल बोलणं चांगलं हे आठवड्याच्या स्वतंत्र श्लोक आहे स्वतंत्र श्लोक आहे प्रवचन करणारे यांच्यापेक्षा मला जगात सुद्धा आवडत भगवंत म्हणून तर काय होतात महाराज यांच्यापेक्षा व्याख्या करणारे दुसरं त्यांना कोणी विचारत नाही सामान्य दोन दोन तीन तीन कीर्तनाचं भांडण असताना सुद्धा गावात गेलं की त्याच्यापेक्षा वय लोक तिच्या पाया पडतात आता घरातल्या मुलाने तर खाऊ घालत तिच्या मार्गाला खाऊ घालतात हे भगवंतांनी नियम करून दिलाय म्हणून तुमचा देव होता विश्वेश्वराने होय दादा तेवढंच फोन हे गाव माझं जिल्हा माझा हे लोक माझं अरे शरीर पुस्तकातून सांगतो आणि सगळं तुझं ह्या माझा सत्तो हा स्वभाव सत्तो इथून पुढे माणूस शिकला पाहिजे जो रजोगुण आहे तो कसा ओळखायचा त्याचा वेश कोणताही असू द्या पण सन्यासी कपडे असू द्या वारकरी कपडे असू द्या सत्वगुणी रजोगुणी अहंकार असेल तर सत्वगुण समाधान मानत असेल तर सत्वगुण आणि काय व्यक्तिगत असेल तर रजोगुण एखादी कर्मचारा वाटली पाहिजे मोठा इतकी केला पाहिजे मोठा सप्ताह केला पाहिजे सतत गुंतलं पाहिजे नगरांची रस्ता आहे नगर निर्माण केलं पाहिजे जलाशय निर्माण केले पाहिजे वलीकरण काय लोकच विचार केला हा वली आत्मउद्धार बाजूला राहा आत्मचिंतन बाजूला राहा मगाची सांगितल्याप्रमाणे जन्मवृत्ती जरा दुःख दोष बाजूला राहते आणि इतक्या कामामध्ये जातो साकार जन्म मंडकी करणार या कामात फायदा आहे त्या कामात फक्त इतका पैसा आलेला असतो तरी सुद्धा दुःखा सकट होय हा सकट रजोने कोणी माणसं जेवढं दुःख सहन करू शकतात कुणीच करू शकत नाही त्या रजोगुणाचा त्यांना जिथे फायदा आहे म्हटलं ना साहित्य सहन करायचं आहे पंचागिरी करतील पुढं वाक्य आहे होय आणि किती पैसा मिळाला ना तरी त्यांची भावना शिकत असतात निवडून इतकं तरी धन आलं तरी कमीच म्हणजे एका भावून आलं निरो इतकं सोनं जर डोकळा इतकं जरी सोनं आलं ना कुठे पोहोचवायचं त्याची योजना चालू असते आणि रजगुणी माणसाचं सगळ्यात महत्वाचं लक्षात आहे कधी बसला ना शांत बसणार मांडली असेल काही चंचलता
रंजवणं, रंगलेल्या गोष्टीकडे पाहणं, रसिकता असते इंग्रजी गुणाकडे नाही सांगत. त्यामुळे व्याख्यान करतो नसते किंवा रंजवून तो रंगदार आहे त्याला करणं त्याला शांतता अजिबात आवडत घरात घरात पाहून काय घडत तुझं घर आहे याचा अभ्यास काही पोरं स्वतः अभ्यास करते अभ्यास करणारे पोळ्यात जाऊन बस त्याला म्हणता एक तो आपला ऐकून कसे होऊ शकते म्हणतो कोण होतात इराकमध्ये काय करते पाकिस्तानमध्ये काय वजो कोणी माणसं पण या सत्य अभ्यास एक लक्षात ठेवा पुन्हा परिवर्तन होणं या जगात सगळ्यात आवडतं आणि सर्वोपरी माणसाचा स्वभाव आहे कीर्तनात ज्ञान पुढे ज्ञान भोग ही सगळ्यात मोठी पुढे ज्ञान त्यांना म्हणलं तुला आम्ही एक कल्पना काय शिकतो काय काम करणार तू काय आणि जर भोग आधी म्हणजे भोग त्यांना नाही तो आणि ज्ञानवाडी दोन उपमा अमृतही पडी अमृत प्यायला गेलेला थोडं थांबदर घेते आणि भीती जरी दाखवली आकाशवरी येऊ बाकीची पातळी जाऊ हा भाऊ आणि गावाला आग लागली गडबड झाली हा गुन्हाचा माझ्या बोलण्याचा उद्देश एवढा आहे कोणत्याही माणसाची हा त्या गुन्हाचा परिणाम आहे होते हा त्या गुन्हाचा परिणाम आहे तो संचल गुन्हाचा परिणाम आहे तो ज्ञानाचा आणि सुखाचा अभिमान बाळगतो तर खेडखाली बोलू नका आणि महाराज तुम्ही हे म्हणताय पण परिणाम काय तिघांना तीन प्रकारची बोलतात सत्वगुण माणूस स्वर्गामध्ये रजोगुणी मनुष्य पुन्हा मनुष्य जन्माला येतो आणि तमोगुणी मनुष्य जड वर्गाला तमोगुणाला जन्माला येतो त्या माणसाचे परिणाम एक लक्षात ठेवा गुणांतर होत नाही ते 17व्या अध्यायामध्ये गुणांतर होत रजोगुणी माणूस आहे मरेल पण रजोगुणीच राहणार बांधा काय झालं या 3 टप्प्याला आत्ताच्या भाषेमध्ये डीएनए म्हणतात डीएनए गुण तुम्ही जन्माला येत असताना आणि असतात तुम्हाला अशा ठिकाणी येतो तिथं तुमचा मोठा प्रभाव असेल लोकांमध्ये सत्वगुणी असेल तिथं भजन आहे कीर्तन आहे संस्कार आहे म्हणून वारकरी आहोत याचा सुद्धा आपल्याला अहंकार बाळगण्याचा अधिकार नाही ते पूर्वजन्मित कर्म म्हणून आपण वारकरी पुन्हा नवीन वारकरी जन्म मिळायला पाहिजे म्हणून पुढे हा जन्म व्यवस्थित म्हणतात त्या म्हणून तर तुम्हाला काही सांगायला पाहिजे 16 वर्षाच्या आत ज्ञानोबा ज्याचे स्वतः ज्ञानोबा माझ्या सत्यवादात सपोज वाशी तिने बहुत कल्प हे बहुवचनी शब्द आहे बरं आणि तुम्हाला मी ज्ञानोबराची आणि ब्रह्मदेवाची तुलना करून जातो ब्रह्मदेव होण्याकरता 100 जन्म प्रार्थना केला आणि इंद्र होण्याकरता 100 अश्वमेध घेतलेला संपत्ती त्या सतरेक जन्म आणि ब्रह्मकर्म परितोष ब्रह्म आनंद ब्रह्मदेवाचा अधिकार किती आहे 100 जन ब्रह्मदेव ज्ञानोबराची भाषा पाहत कशी ज्ञानोबरा एक कल्प 4 युगाचा बहुत कल्प म्हणजे कमीत कमी 3 तर धरा 3 कल्प 3 कल्पामध्ये प्रत्येक जन्मामध्ये तप केलं आणि त्या तपाला ज्ञानोबाने माझ्या सत्यवादाचे तत्व
वाचित केले बहुत केले. 12,000 वर्षाचा कलियुग आहे. 20,000 वर्षाचा द्वापार, 36-63, 100 जन्म धारणाचे घेण्याकरता एक जन्म जर आपण 100 वर्षाचा म्हणलाय, 10,000 जन्म, 10,000 वर्ष. ब्रह्मदेव व्हायला किती वर्ष लागतात? 10,000 वर्ष. आणि बहुत म्हणजे जवळजवळ 4,00,000 वर्ष सत्य तप केलं. 10,000 वर्षाचा ब्रह्मदेव 4,00,000 वर्ष ज्ञानोबा बसलेल्या तेव्हा जाऊन ज्ञान माझ्या सत्यवादाचे वाचन केले बहुत खरे. त्या फळाची पण आपल्या हातामध्ये सत्य कुठे माणसाला तिथेच जन्म मिळणार, तिथं तुमचं सर्व राहिलं. रजोगुणी माणूस तिथं जन्माला जाणार, तिथे संपत्ती सोडून तिथे जास्तीत जास्त सुख आहे. रजोगुणी माणसाला दुःखच वाटत आणि तमोगुणी माणूस काहीच नको, जड 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 अगदी भोग्या भाषेत टाकायचं रस्त्यात बसणार समाधी टेन्शनच आहे. कुठेही जाऊ काही बुद्धी चालत नाही, विचार चालत नाही, काही चालत नाही. तो होतो आणि परमार्थ याच्याकरता करायचा असतो. गुन्हा निश्चय होत इथपर्यंत आपलं ज्ञान आहे. पुढचा टप्पा, पुढचा टप्पा आणि त्यावेळेस तुम्ही परिपक्व व्हाल. मी गुरु आपोआप तुम्हाला हे सगळं बरे महाराज तुम्ही सांगतात मी गुरु श्री करो. आमचं शरीर रजोगुणाचं असेल, तमोगुणाचं असेल, सत्वगुणाचं असेल, मग काय साधून शरीर नसतं का? त्याचं मूळ उत्तर गुणात्मक तत्वामध्ये. 14व्या अध्यायामध्ये गुणात्मक प्रकरण आहे. त्याचा अर्थ आहे गुणात्मक म्हणजे काय? शरीर सर्वाच्या पद्धतीने काम करतं. महात्मा शोधाच्या सगळा केला तो तरी त्याला काही वाटत नाही. म्हणून काय केला तरी तुला काय फायदा? जगत तर तुकोबाईचं किती अपमान करावा लागेल, ज्ञानोबा सारख्या योगांचा किती अपमान करावा. प्रथम घेतले त्यांचा आपण करतो. तुकोबाईला त्रास झाला, ज्ञानोबाला त्रास झाला, पण साधू पंत दखल घेतली मूळ कारण आहे प्रकृती कर्म करते हा त्यांचा आमच्या कर्माचा निश्चय आहे. लोकांनी लोक बोलले की आमचा त्यांनी बैठका ना बोलून माने मी प्रकृती नाहीये, गुणाप्रमाणे आणि प्राणत्वाप्रमाणे शरीर क्रिया करत. ही आत्मा आहे, सर्व व्याप्ती आहे, सर्व ताण, सर्व भूतांतर आत्मा आहे. मला याचा काही परिणाम होतो. नाव आहे गुणाती. गुणातीत असतं ना समलोष्टात्मक अंजना, सगळ्या गोष्टी सारख्या वाटतात. याचं वैज्ञानिक कारण तुम्हाला मागायचं सांगितलं. 1000 कोटी रुपये असले काय आणि 2 भाकरी खायला असल्या काय, प्रत्येक मनुष्याची फक्त एखाद्याकडे खायला वेळ नाही, एखाद्याकडे खायला वेळ. आणि हे सगळं जाणून तो भक्ती करणार आहे. गुणातीत साधूचं वर्णन आपल्याला कल्पना आहे त्या पद्धतीने आहे. अश्वत्थ म्हणून ते सांगितलेलं आहे. तो मूळ काय संसाराचं स्वरूप स्वहा शब्दाचा अर्थ राहणे. उद्यापर्यंत तो एक करता राहत नाही, त्याचं नाव आहे आपल्याकडे एका तासाने जागा बदलते, शरीर बदलतं, बुद्धी बदलते. प्रत्येक क्षणाला शरीर बदलतात. तुम्ही झोपला असतात आणि सगळ्यात पचन केले असतात. तुमचं आयुष्य दिवस वाढते, क्षण वाढते, आयुष्य त्याचं नाव आहे प्रकल्प. म्हणून नमस्ते येतं कौपल संसाराचं स्वरूप नाही अशा पद्धतीने हा वेदांत शास्त्राचा मोठा आहे. काय
करायला पाहिजे त्या संसारामध्ये. खूप सुंदर सांगितलं. पूर्ण प्रयत्न संसाराच्या निर्माण मोहान संघ दोषात सगळ्यात जगात अवघड गोष्ट संघ दोष. आणि आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी महत्वाचं सांगतो, रोज आपण बसायला तुम्ही निर्णय करू शकत नाही सत्कर्म कोणाला. सत शब्द लावला म्हणजे कर्म, चांगलं कर्म. सत्कर्म शब्द महाराष्ट्राची सगळ्यात मोठी झाली. सत्कर्मी रती वाढो, सत्कर्म शब्दाची व्याख्या पण काय काय सत्कर्म शब्दाची संता सवे वसता. सत्कर्म कशाला म्हणतात? पहिली बैठक संताबरोबर पाहिजे. संता सवे वसता, खाण्यापिण्यासाठी नाही. योग ज्ञानी पैसे. तुमचं शरीर योगाची साधना ज्ञानाची भाव योग ज्ञानी गुरुचरण उपासिता वैराग्य सत्कर्मे अशी साधना हेदेची सत्कर्म हेदेची ही विसरू नका. ज्याच्या अतिरिक्त सत्कर्म शब्दाची व्याख्या नाही. काय केलं पाहिजे जीवनामध्ये? संता सवे संत सानिध्यच तुम्हाला वैराग्य जाते. संत सानिध्य जीवन परिवर्तन करतो. आणि वैराग्य जर तुमच्या जीवनामध्ये नसेल, या अध्यायामध्ये सुंदर सांगितलेले ज्ञानाची एक संप्रदाय कसा वेगळ्या पद्धतीने पाहिला जातो आपल्या वारकरी या थोडे आहे. पण संप्रदाय तर बघायचा बघावं. जगत तुकोबरा हे गोष्टी फक्त वैराग्याच्या होता. ज्ञानोबा आहे, ज्ञानोबा आहे ते सांगायचं पण ऐक्य ज्ञान चक्रवर्ती तुझं ज्ञानाची जगत तुकोबरा आहे वैराग्य. संगती कशी होते बघा. निर्णय करून येतो आणि सर्व ज्ञानोबाच्या दरबारामध्ये ज्ञानोबाची प्राप्ती झाली. गोरी कशी आहे? जगत वाचतो कधी ज्ञानाची सगळी विरक्तीशिवाय ज्ञान प्राप्त होते. ज्ञानोबा त्याला सांगतात की बाबा तू तुकोबरा ऐकायचा. ज्ञानोबा सांगतात निर्णय करायचा तुकोबरा ऐकलं. याचा अर्थ सर्व जर ज्ञानाकडे गेला तर ज्ञान वैराग्याकडे पाठवतो. सर्व ज्ञान कधी प्राप्त होणार नाही. वैराग्य तुमच्या जीवनामध्ये पाहिजे. म्हणजे तुकोबरा असल्याशिवाय वारकरी संप्रदायाची नाही हे वैशिष्ट्य. आणि जर तुम्ही तिथे गेला तर तुकोबारांनी सांगितलेलं ऐकलं पाहिजे. अजूनही तिथे गेला तुकोबाराचं ऐकलं की नाही. तुकोबरा कसा होतात तुकोबराचं ऐकत निरंतर कोणी मांडला हा विषय? ज्ञानोबा म्हणतात देवाने मांडलं. ते विचारून आता तुमची कॅपॅसिटी कुठे असते तुम्ही करा. वाचवली कधी ज्ञानाची विचारणे काही आणि 15-20 वैराग्य कोणत्याही माणसाची हिंमत नाही प्राप्त करायची. वैराग्य हा भगवंताने प्रताप माणसाची ताकद नाही. वैराग्य हा काही दिवस त्याग करतील टीका करतोय असं घेऊन जाऊ नका. तुम्हाला आपल्या परमार्थातून समजतोय म्हणून काही लोक खूप चांगले कीर्तनाचा फायदा अतिशय चांगला कीर्तनाचा फायदा घेता कीर्तन चांगलं. पण 5-6 वर्षात कीर्तनला किती? 10,000 5,000. पण कीर्तनाचा पैसा घेत नाही. गावाची वर 10 लाख
कशासाठी तो म्हणजे एक बाजू काय दुसरी बाजू काय थोडा पैसा नकोय म्हणून त्याग सारखं लक्षात थोडा पैसा नकोय ही मानतच नाही. वैराग्य हा भगवंताचा प्रसाद आहे. वैराग्य सिद्धी देईंगे पताय तया हे भगवंताचं स्वतः लोक जे कर्म करत गेला कर्म लोक जे कर्म करत गेलास निष्काम कर्म करत गेलास कष्ट करत गेलास भगवंताला काय येते तो वैराग्य तुम्ही त्याग करू शकता. मगाशी सांगितल्याप्रमाणे अहंकार वैराग्य असू शकत नाही ज्ञानेश्वर वैराग्य म्हणजे काय अक्कल येणं म्हणजे वैराग्य. वैराग्य म्हणजे काय अक्कल येणं म्हणजे वैराग्य. कोणी सांगतो म्हणजे काय संसारा या समजता ते अनित्यता जाणीव अनित्यता जाणीव वैराग्य गौरीचा पाठला आहे. जर अक्कल आली जाणीव निर्माण झाली संसार अनित्य भोग अनित्य तारुण्य अनित्य माणसाने जाणीचे ते वैराग्य गौरीचा पाठ. तुम्ही जरी वैराग्याचा त्याग केला वैराग्य तुमच्याकडे हात महाराज आमचा स्वीकार करा आम्हाला मान द्या ज्ञानवैराग्य आहे. आणि जाणीचे म्हणते की ज्ञानेश्वर पर्याय सांगणार कोण तुम्हाला. जाणीचे म्हणजे कोण जाणीचे ज्ञानेश्वरी जाणीचे काही वैराग्य गौरीचा आणि त्याच्यात काय आहे त्यातलं वर्म काय त्याची बैठक काय हे जर जाणून घ्यायचं असेल तर त्याचा एकमेव मार्ग हा ज्ञानेश्वरी आहे. 2 टप्पे सांगितले तुम्हाला. वैराग्य पाहिजे वैराग्यासाठी योग्य कर्म नाही तर चांगलं कर्म पाहिजे आणि सत्कर्म करायचं असेल या 3च गोष्टी. संता सगळे बसत संताला त्रास दिला तर वागू नका मग बसता संत तुम्हाला जवळ हा मोठा अवघड संपूर्ण 50% तुकोबराचे अभंग आहेत ना देवाला संताला खूप प्रार्थना मदत संत तुम्हाला जवळ जवळ करतात ज्ञानी वैराग्याला त्यांची गरज आहे. हरिद्वारमध्ये असे बरेचसे आश्रम आहेत. आश्रम चालवणारच कोण काय करतात विद्यार्थी ठेवतात विद्यार्थी ठेवण्याची खूप लोक येतात पाहतात राजलोक होते संगत मिळतो शिकवायचं काय त्यांनाच येत नाही मालकाला. मग संत संगती योग आणि योगाचं उत्तम पद्धतीने ज्ञान आणि ज्ञानाची आवाज हे 2 जोडगुणीची पहिल्या अध्यायापासून चालत आहे. योग अर्जुन एवढा सामान्य नाही. अर्जुनाची तपश्चर्या तर बोलून तिच्या अंगावर काटे उन्हाळ्यामध्ये 4 दिशेला 4 अग्नी ठेवायचे आणि 5वा अग्नी म्हणजे खूप सुंदर वर्णन दिले. पंचाग्नी तप पंचाग्नी पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर 4 अग्नी ठेवायचे घरांच्या करावं आणि वरून सूर्याचं 5वा अग्नी एक पाय वरून मंत्राचा चेक करायचे ते तुमची सगळ्या लोकांचं एकच उर्वशीचा असतात. हे कष्टी कष्ट म्हणत होते आणि एका बाजूला सैन्य एका बाजूला देव. ते म्हणा ते बोलणे पण ठीक आहे पण सैन्य सोडून देवाचा अधिकार वारकऱ्यांनीच तोच आहे. सांगितलं महाराज तारीख नाही महाराज 51,000 पाकिट आहे बघा समजा मी त्याला सांगतो काय
तो दिलेला फक्त पैशासाठी बदलतो सैन्य सोडणं सगळ्यात लागतं. अधिकार एका मिनिटात दिसते एका मिनिटात मानतो. कसला सन्मान आहे, कसलं योगन तत्वज्ञान अपेक्षा आहे. म्हणून महत्वाची खूप त्याची आपल्याला शिकवते संतांचा आयुष्यात वैराग्य विचार मजबूत होतो, जीवन मजबूत आणि सत्य घटना आहे. म्हणून संसाराया समजता जाणे वैराग्य आणि वारकऱ्यांसाठी एवढंच सर्व चांगल्या माणसाचं शरीर निरोगी ठेवावं, ज्ञानाची अपेक्षा करावी. ते जर तुम्हाला कुठंच दाखवलं नाही, कोणताच खर्च तुम्हाला दिसला नाही, ज्ञानेश्वरी हेच करू दे. तिचा अभ्यास करणं म्हणजे ज्ञानेश्वरीचे संत संगत. ज्ञानेश्वरी वाचताना गोव्या तुमच्या बरोबर बोलतात, अंताक्षरी होतात. तुम्ही समजत नाही तुम्हाला ज्ञानेश्वरी वाचायला कोण बोलतोय, माऊली बोलतोय. संगीत कोणाची मिळाली आपल्याला अंताक्षरी. मग काय दिलं ज्ञानेश्वरी? ज्ञानाशिवाय आहेच काय? योग ज्ञानी पैशाचा ज्ञानेश्वरीचं ज्ञान आपल्या आणि नाही अर्थ कळायला आपल्याला जे ज्ञानेश्वरीचे तज्ञ गुरु चरण उपास काय, गुरु चरण उपास काय सत्कर्मे अतिशही अज्ञान हिरणे. अतिशही अज्ञानाचा तिला राहत नाही एवढं वैभव आपण पुढचा विषय उद्याच्या प्रवचनामध्ये पाहू. वेळेवरला पुढे येण्याचा प्रयत्न करू नका. इतरांना त्रास करू नका. लहान मुलं लहान आहे, स्वतंत्र ऐकणार नाही, पण ऐकण्याला ऐकणार नाही. म्हणून थोडीशी दक्षता पाळा आणि इतरांसाठी आपण चांगलं वागावं असं माझं.